जय शिवराय. क्रांतिकारी जय भीम मित्रांनो. तर प्रत्येकाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल, मतदान कोणाला करावे आणि का करावे येत्या निवडणुकीला. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपण भारत देशामध्ये राहतो. भारत देशामध्ये लोकशाही आहे. तर मतदान करणं हा आपल्याला सगळ्यांना गरजेचं आहे. लोकशाहीचा हक्क अधिकार तो बजवायचा आहे. आपल्याला येणाऱ्या 5 वर्षाचं भविष्य घडवायचं आहे. आपल्या येणाऱ्या 5 वर्षाच्या पिढीचं भविष्य आणि आपल्या स्वतःचं देखील भविष्य त्यामध्ये घडवायचं आहे. मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना दिला आहे लोकशाहीमध्ये. मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो, भिकारीपासून तर अंबानीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार जो काही दिला असेल तो म्हणजे मताचा अधिकार. सगळे लाईनमध्ये जाऊन मतदान करतात. आता मित्रांनो, तुम्ही बोलाल की मतदान करायचे कशाला, कारण सगळीकडं बिनविरोधी पक्ष निवडून यायला लागलेत, हे निवडून यायला लागलेत, परत पैसे घेऊन नेते मंडळी इकडं तिकडं घोळ झालेला आहे. हे पक्ष याच्यात झाला आहे, तो पक्ष त्याच्यात गेला आहे, काय मिळच कळत नाही. विरोधी पक्ष कोण, सत्ताधारी पक्ष कोण, कोणी कोणाला मिळच लागू देत नाही. हे तुमचा प्रश्न बरोबर आहे. असं बघून, असं वातावरण बघून सगळ्यांना वाईट वाटतंच. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही निवडून दिलेले हे लोक आहेत म्हणून आपण त्यांना दोष देऊ शकत नाही. आपण जातीच्या धर्माच्या नावावर निवडून आणलेले हे सगळे लोक आहेत, तर आपण त्यांना आता बोलू शकत नाही. आता आपण फक्त बोलू शकतो कशातून? मतदानामधनं. तर मित्रांनो, मतदान करणं हे प्रत्येकाला गरजेचं आहे. आता मतदान कोणाला करायचं तेही मी तुम्हाला सांगतो. मतदान अशा व्यक्तीला करा मित्रांनो, ज्याचं शिक्षण चांगलं आहे, एज्युकेटेड आहे, सुशिक्षित आहे. अशा उमेदवाराला तुम्ही उभा करा आणि तो उमेदवार तुमच्यातला असावा, तुमच्या वस्तीतला असावा, तुमच्या गरिबीमध्ये तुमची गरिबी त्यांनी बघितलेली असावी, असा उमेदवार असावा. असं नाही की नेत्याचाच उमेदवार, घराणशाहीत पाहिजे, हीच पाहिजे, म्हणजे सॉरी मी कोणाचं नाव घेत नाही, हेच घराणं पाहिजे, तेच घराणं पाहिजे, याच जिल्ह्यामध्ये यांचीच हवा आहे, त्याच जिल्ह्यामध्ये त्यांचीच हवा आहे. अजिबात नाही. यांची त्यांची हवा बोलू बोलू तुम्ही महाराष्ट्राची, देशाची वाट लावून टाकली आहे. आता हवा कोणाचीच नाही, आता हवा फक्त आणि फक्त लोकांची असणार. कारण लोकशाही आहे भारत देशामध्ये. लोकशाही म्हणजे त्याची व्याख्या सांगतो मित्रांनो, लोकांनी लोकांसाठी केलेले राज्य म्हणजे लोकशाही. लोकांनी नेत्यांसाठी केलेले राज्य म्हणजे लोकशाही नाही. लोकांनी लोकांसाठी निवडून आणलेले लोक म्हणजे लोकशाही आहे. तर तुम्ही तुमच्यासाठी निवडून आणलेले लोक उभा करा, उमेदवार उभा करा की जे तुमचे आवाज ऐकतील, तुमचे प्रश्न मांडतील, तुमचे प्रश्न